लक्ष्मणाची चौकन मानसी गुलाब भगवान परमात्म्याने आपल्या बंधूला सांगितलं त्याचप्रमाणे बंधू लक्ष्मणाने धन वाटायला सुरुवात केली. लक्ष्मणाला एक पट सांगितलं पण लक्ष्मण त्याच्यापेक्षा 4 पट धन वाटायला लागला. इतका आनंद होतो लक्ष्मणामध्ये आहे. निसेच वाटून धन सीता श्रीरामानी लक्ष्मण कदमाया पण प्राण निघाली आपण राजा पुसो. भगवान परमात्म्याने लक्ष्मणाला सांगितल्यापैकी गोरगरिबा आंधळे बांधळे जंगली सगळ्याला भरभरून धान्य दिलं. आता भगवान प्रभू रामचंद्राला वाटलं ज्या मुहूर्तावर माझा राज्याभिषेक होणार होता त्याच मुहूर्तावर मला वनवासाला जायचंय. मग वनवासाला जायचंय ना. जाता जाता आपल्या वडिलांना राजा दशरथाला भेटावं, त्यांची परवानगी घ्यावी, वडिलांचा आशीर्वाद घ्यावा. भगवान प्रभू रामचंद्रानं आपल्या वडिलांना परवानगी घेण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी भगवान प्रभू रामचंद्र राजा दशरथाच्या महाराज रामचिताची घाटी माहेरी अवधिया धापीना जाणारी एकच चढले उपरीवरी मानिया गोपुरी पै. भगवान प्रभू रामचंद्र त्यावेळेस आपल्या महालाच्या बाहेर निघाले आणि गल्लीत आल्याच्या नंतर गल्लीतल्या बया म्हणू लागल्या अरे राम चालला राम चालला राम चालला राम माझा वनाला चालला चला 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 लवकर चला. भगवान प्रभू रामचंद्राला मन भरून आपण बघू. चला लवकर चला माझा राम वनाला चाललाय. सगळ्या गल्लीतल्या बायका जमा झाल्या. जिथं जागा पुरल कोणी घरावर जाई, कोणी खिडकीतून पाही, कोणी माडीतून पाहू लागल्या. भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी त्याला जिथं उभा राहील त्या जागेवरून भगवान प्रभू रामचंद्राला सगळ्या गल्लीतल्या बायका नमस्कार करीत आहे. राम तालता राजपिंडी सेवे दाटली धनाची माती. ऐकायची दुष्ट बुद्धी राजा निर्बुद्धी ऐके. एकदा कधी माणूस जिद्दीला भेटला ना, एकदा कधी जनता जनार्दनाचा डोकं कधी फिरलं ना, मग तो कोणी असला तर जनता हाय हाय करीत नाही. रामाला वनवासाचा टाईम झाला. भगवान प्रभू रामचंद्र महालातून बाहेर आले. गल्लीतले लोक म्हणू लागले. एकदा गल्लीतले लोक कधी बिघडले ना मग तो राजा सुद्धा रंग हाय घाईत नसती, जनता ही जनार्दन असती. गल्लीतल्या बायको म्हणू लागल्या रामाला वनवासाला पाठवणारी ही काय तुम्ही कैकेयी. कैकेयीने हे सगळं नाव केलंय. कुठे ती काळी तोंडाची कैकेयी. या कैकेयीमुळेच माझा राम वनाला चाललाय. असा सगळ्या गल्लीतल्या बायांना टाहो फोडला आणि कैकेयीला नाव फिरत आहे. रथगत चतुर्नसेनी राम गजरे दायकती दिली. तो श्रीरामाची अनवारी जातो चिरणी. अहो सगळ्या गल्लीतल्या बायका म्हणू लागल्या एवढा मोठा राजाचा मुलगा भगवान प्रभू रामचंद्र रोज पाहतो आम्ही. अहो रथात होता रथात चतुरंग सैन्याच्या बरोबर असायची. आज राम वनाला चाललाय ना. काही चालला हो बाई. काही ना काय केलं हे कोणी तिला दृष्ट दुर्बुद्धी दिली. काळे तोंड होऊन त्या कैकेयीचं असा गल्लीतल्या बाया येतून तिला बोलत आहे. देखताची नयती नयन राम देखताची जीवी जन मन तो श्रीराम दाताची जाण जनाचे प्राण जातील. भगवान प्रभू रामचंद्र आपल्याला सोडून चालले ना. रामाशिवाय जगायचंच कसं. रामाशिवाय मी जगू शकणार नाही. माझा भगवान प्रभू रामचंद्र वनाला जर चालला असला ना आपलंही इथं राहून काहीच उपयोग नाही. जनता जनार्दन असं
राजाची श्रीपिसे जनता जनार्दन म्हणू लागली, गल्लीतल्या बाया म्हणू लागली, अरे राजाला काय दुर्बुद्धी सुटली, अरे बायकोचं ऐकणारा राधे काय डोक्यात भरील काही कळत नाही आणि राजानं काय केलं माहित नाही. माझा कवळा भगवान प्रभू रामचंद्र पायी वनाला चालला हो, अशी जनता जनार्दन बोलत आहे. सीता सुकुमार महासती वहिंद्रादिदेव पाहून सपती, तेही करणी कांताक्षिते लोकदेखते मार्गस्थ. रामाला पाहिल्याच्या नंतर गल्लीतल्या बाया म्हणू लागले, अहो राजाची